मराठी सिनेमामधले 2 आवाज मात्र फार भारद असते. त्यातला एक जो आवाज आहे ना तो असा करकरीत ग्रामीण राजकारणी आवाज आहे. तो तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. तुम्हाला सांगायचं म्हणजे काय माहिती आहे का मंडळी, प्रत्येक माणसानं आता प्रामाणिकपणानं जगायला शिकलं पाहिजे. प्रामाणिकपणानं म्हणजे स्वतःच्या पैशांनी प्यायला शिकलं पाहिजे. आता पाणी प्यायचं का शेण खायचं तुमचं तुम्ही ठरवा. तिच्या माया असा एक खणखणीत आवाज आहे. आणि या आवाजाला समांतर अजून एक आवाज आहे, तोही तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. तोही असा तत्वज्ञानी शुद्ध भारदस्त आवाज आहे. म्हणजे मला या ठिकाणी असं म्हणायचं आहे की महाराष्ट्रामधली जी प्रायोगिक रंगभूमी वगैरे जी काही आहे, या रंगभूमीच्या ऊर्जितावस्थेसाठी प्रत्येक मराठी माणसाने तर काहीतरी करायला हवं. हे सगळं तुम्ही पुण्यातल्या रसिकांनी करायचं आहे हे लक्षात ठेवा. कारण माझं जे काही काम होतं ते मी अत्यंत प्रामाणिकपणे केलेलं आहे. इथून पुढचं काम तुम्ही करा, तुमच्यावर जबाबदारी सोपवतो आणि मी जातो. हा आवाज एकीकडे, रमेश फाटकरांचा आवाज एकीकडं. तिसरा डोळा म्हणून सिरियल होता, पण चौथ्या डोळ्याने बघायचं. आरोपीशी किंवा चोराशी बोलताना भरभर बोलायचे. काल रात्री 3:30 कुठंतस, काल रात्री 3:30 कुठं होतात असं म्हणायचं त्यांना. काल रात्री 3:30 कुठं होतो, पिस्तूल खोल गेलं, पिस्तूल मला साबेली चल चल रे बाबा कशाला ओरडतो उगीच. हा जसा आवाज असतो ना तसा कानाडी सिनेमाचा एक आवाज असतो. ज्याला कानाडी भाषा माहित नाही ना त्याला कळत नाही प्रेमानं बोलतात का भांडतायत. पण आवाज मात्र वरच्या पट्टीतले असतात. मोच्छ भाई ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ನಿನ್ನ ಕುತ್ತಿಗೆ ಚಕ್ಕತೀನಿ, ನಿನ್ನ ಸಂಪತ್ತಿಗೆ ನನ್ನ ಸವಾಲು, ಯಾಕಲೆ स्वच्छ बंद निनगे. एवढा मोठा हे असल्याशिवाय सिनेमाच पूर्ण होत नाही. तुम्हाला सांगतो, तुम्ही सगळ्यांनी 55 कोटीचा देवदास बघितला असेल. मी जो देवदास बघितला तो तेलुगू मधला देवदास, ब्लॅक अँड व्हाईट कालखंडामधला. तो देवदास काय करतो, रेल्वेत उतरतो, टांग्यात बसतो, गावभर पारोच्या नावाने बोंबलत सुटतो. असं करत करत पारोच्या घरी जातो. पारोच्या घरी गेल्याबरोबर प्रत्येक खोलीमध्ये जायचं, कावळ्यासारखी मान बाहेर काढायची आणि पारोला हाक मारायची. पारो 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 देवघराचं ते देवघरामध्ये पटकन बाहेर येते. इकडवची नावा इकडवची नावा प्रेमींच्या ओ पारो. हा लव सीन आहे.